हॅलो स्टुडंट्स, वेलकम वन्स अगेन. सो आपण आज बघतोय टॉपिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, सो हा तुमच्या 10th सिलेबसमधला सायन्समधल्या पार्ट फर्स्टमधला टॉपिक आहे. ओके, सो इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. सो हा टॉपिक बघण्याआधी तुम्हाला काय समजलं पाहिजे, तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रिक करंट काय असतो हे लक्षात आलं पाहिजे. इलेक्ट्रिक करंट कसा फ्लो होतो, इलेक्ट्रिक करंट कसा मेजर केला जातो, मग व्होल्टेज काय असतं, रेजिस्टन्स काय असतो, पॉवर काय असते, एनर्जी काय असते, एनर्जी कशात मेजर केली जाते, पॉवर कशामध्ये मेजर केली जाते. सो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत. सो नक्कीच तुम्हाला मजा येणार आहे, कारण मी सुरुवातच तुम्हाला या टॉपिकच्या काही प्रॅक्टिकल गोष्टींपासून करणार आहे. ओके, मग आता प्रॅक्टिकल गोष्टी म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हणतो की पॉवर तयार केली जाते, लाईट तयार केली जाते असं आपण म्हणतो. ओके, ज्याच्यामधून एनर्जी ट्रान्सफर केली जाते. आता एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट असाही तुम्हाला पॉईंट आहे, बट त्याच्या आधी मी काय म्हटलं की आपण काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स बघूया. आता तुम्हाला लाईटचे सोर्स किंवा पॉवरचे सोर्स माहीत आहेत का, कुठले कुठले असतात. आपण हायड्रो पॉवर प्लांट म्हणतो सगळ्यात सोपं, एकाला विंड पॉवर प्लांट म्हणतो, बरोबर, विंड पॉवर प्लांट किंवा विंड पॉवर प्लांट म्हणतो. थर्मल पॉवर प्लांट म्हणतो, बरोबर. न्यूक्लिअर पॉवर प्लांट म्हणतो. तर तुम्हाला माहीत आहे हे सगळे पॉवर प्लांट आहेत, म्हणजे हे थोडक्यात लाईट तयार करतात. म्हणजे आपण कोयना धरणचं एक्झाम्पल घेऊया की कोयना डॅमवरती एक पॉवर सोर्स आहे आणि तिथून आपल्याला लाईट मिळते. मग तिथं जी लाईट तयार केली जाते ती लाईट असते AC, ज्याला अल्टरनेटिंग करंट म्हटलं जातं. आता AC काय, DC काय हे सुद्धा तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये थोडं थोडं कळेल. बट आत्ता सुरुवात आपण अशी करूया की ती AC लाईन तयार केली जाते, म्हणजे कुठं, जिथं पॉवर प्लांट आहे तिथं. आता तिथून ती लाईट आपल्या घरापर्यंत कशी येते, डायरेक्ट येते का, तर नाही येत. तर त्यासाठी ह्या स्टेजेस आहेत. म्हणजे जिथं लाईट तयार केली जाते ना त्याला जनरेशन म्हटलं जातं, को जनरेशन म्हणतात बघा, किंवा जनरेशन. महाजेनको एक महाराष्ट्र शासनाचा एक डिपार्टमेंट आहे त्याच्यासाठी, महाजेनको, ज्याला जनरेशन म्हटलं जातं की जिथं लाईट तयार होते, बरोबर. त्याच्यानंतर महाट्रान्सको आहे, म्हणजे जिथून लाईट ट्रान्सफर केली जाते तिथून, मग तिथून आपल्यापर्यंत, आपल्या शहरापर्यंत ती लाईट ट्रान्सफर केली जाते, बरोबर, ट्रान्समिशन म्हणतात त्याला. आणि त्याच्यानंतर ती आपल्या घराघरांमध्ये वाटली जाते, म्हणजे डिस्ट्रीब्युशन, महाडिस्को असं एक त्याचं डिपार्टमेंट आहे. सो 3 सेक्शन समजले, जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन. अशा 3 स्टेपमध्ये ही लाईट आपल्याला आपल्या घरामध्ये आलेली बघायला मिळते. मग आता ह्या आलेल्या लाईटची व्हॅल्यू किती असते, हे व्होल्टेज आहे ना एक प्रकारचं, तर त्याची व्हॅल्यू ही व्होल्टमध्ये असते. मग आपल्या घरामध्ये जी येते त्याला आपण सिंगल फेज म्हणतो, ज्याची व्हॅल्यू असते 220 किंवा 230 व्होल्ट म्हणतो आपण त्याला, आणि त्याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असते. सो ही आलेली लाईट आहे ही 230 आहे. मग जिथं तयार झाली तिथं 230 तयार झाली का, नाही, तर त्याच्याही पेक्षा जास्त तयार झाली असं आपण म्हणूया. ओके, मग ती जिथं लाईट तयार होते ती काहीतरी केवीमध्ये तयार होत असेल, किलो व्होल्ट, म्हणजे अगदी 1000च्या पटीमध्ये होत असेल. मग त्याच्यासाठी डिफरंट ट्रान्सफॉर्मर्स वापरून लाईट कमी कमी करत आपल्या घरामध्ये ती 230, कारण रिक्वायर्ड आहे आपल्या ॲप्लियन्सेससाठी, फॅनसाठी, इस्त्रीसाठी, TV साठी. ओके, तर ही जी सगळी पॉवर आहे ही AC पॉवर आहे, ज्याला अल्टरनेटिंग करंट म्हटलं जातं. थोडक्यात काय की अल्टरनेटिंग करंट कसा असतो बघा, तर साईन वेव्ह सारखा असतो, म्हणजे लाईक दिस इज वन सायकल, दिस इज अनदर सायकल. इकडे टाईम किंवा थिटा रिप्रेझेंट केला जातो आणि इकडे त्याची ॲम्प्लिट्यूड म्हणजे व्होल्टेज व्हॅल्यू सांगितली जाते ही. ओके, सो हे AC आहे बघा, ह्याला AC सिग्नल म्हटलं जातं, किंवा जो अल्टरनेटिंग करंट आहे ना तो दिसायला हा असा दिसत असतो. मग आपण जे आपल्या घरामध्ये वापरतो तो कुठला, हा सिग्नल आहे. लक्षात असू द्या सगळ्यांच्या, दिसत नाही आपल्याला बट तो असा असतो, ज्याला अल्टरनेटिंग करंट म्हणतो. आणि तो डेंजरस आहे, आपण त्याला कधी हात लावत नाही आणि लावायचा पण नाही आहे, कारण ते डेंजरस आहे. मग आपल्याला शॉक लागला असं आपण म्हणतो, बरोबर, कारण खूप डेंजरस ही व्हॅल्यू असते, आपल्याला त्याच्यापासून मोठी इजा होऊ शकते, मोठे परिणाम होऊ शकतात. म्हणून आपण लाईटचं कुठलंही ॲप्लियन्सेस, इन्स्ट्रुमेंट आपल्या घरामध्ये असेल तर ते अगदी केअरफुली हँडल केलं पाहिजे. लक्षात आलं सगळ्यांच्या. आता DC तुम्ही ऐकलं असेल, हे झालं AC. आता DC म्हणजे काय प्रकार असतो आणि DC कुठं उपयोगाला येतं, तर सगळ्यात सोपं उदाहरण, मोबाईलचा चार्जर असतो, तर मोबाईलच्या चार्जरमधून जी लाईट बाहेर पडते ती 5 व्होल्ट DC असते. मग त्याचा काही शॉक लागत नाही आपल्याला, त्याला जरी आपण 5 व्होल्टला जरी टच केलं DCला तरी आपल्याला शॉक लागत नाही, ते खूप कमी रेंज झाली. ओके,
सो DC ही AC पासूनच तयार केली जाते. बघा आता DC म्हणजे काय, तर DC म्हणजे डायरेक्ट करंट, ज्याच्यामध्ये त्याचा ग्राफ असा असतो बघा, हे व्होल्टेज आहे आणि इकडे टाइम आहे. सो हा कसला करंट झाला, DC करंट झाला किंवा DC सिग्नल झाला, जो की डायरेक्ट आहे. याला फ्रिक्वेन्सीज येत नाही. फ्रिक्वेन्सी काय येत नाही बघा, याला फ्रिक्वेन्सी असते. याला फ्रिक्वेन्सी काय येत नाही, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, अल्टरनेटिंग पार्ट. सो इथं अल्टरनेटिंग पार्टच नाहीये, त्यामुळे हा काय झाला, DC झाला. सो DC सिग्नल कशासाठी वापरतात, तर मॅक्सिमम इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस आहेत त्यांना पॉवर देण्यासाठी DC सप्लाय वापरतात. मग ह्या ACचं कन्व्हर्जन कशात केलं जातं, DC मध्ये केलं जातं. मग त्याच्यासाठी ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, फिल्टर, IC रेग्युलेटर हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरून, सगळे सर्किट्स वापरून ह्या ACचं कन्व्हर्जन कशात केलं जातं, DC मध्ये केलं जातं. एवढं सिंपल आहे हे. ओके, आता आपला जो स्टडी आहे तो इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, म्हणजे आपल्याला थोडंसं इलेक्ट्रिक करंटवरती जास्त चर्चा इथं करायची आहे. आता मी थोडंसं तुम्हाला AC आणि DC मधला डिफरन्स सांगितला. लाईट कुठं तयार होते, आता ती कशी तयार होते हे AC जनरेटर, मोटर अशी जी त्यातलं जनरेटर प्रिन्सिपल आहे त्याच्यामध्ये शिकतो आपण की लाईट नक्की तयार कशी होते. ही जी साईन वेव्ह आहे, एक सायकल आहे, ही कशी तयार होते ते त्याच्यामध्ये आपल्याला शिकायला मिळतं. ओके, आता इलेक्ट्रिक करंट हा दोन प्रकारचा असतो, आपल्याला समजलं. AC पण असतो आणि DC पण असतो. बट ॲक्च्युअली इलेक्ट्रिक करंट कुठं असतो, तर इलेक्ट्रिक करंट हा मेटलमध्ये असतो. बघा का, तर मेटल्समध्ये कोण असतात, तर इलेक्ट्रॉन्स असतात. मेटल्समध्ये कोण असतात, तर इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे थोडक्यात हे इलेक्ट्रॉन काय करतात, तर हे इलेक्ट्रॉन फ्लो होतात. मग काय झालं, हे इलेक्ट्रॉन फ्लो झाले म्हणून त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रिक करंट म्हटलं जातं. सिंपल आहे का, मला सांगा. सो इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, तर जेवढे काही चार्जेस, जेवढे काही इलेक्ट्रॉन्स फ्लो होतील विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे इलेक्ट्रिक करंट म्हणायचं. सो हाऊ वी कॅन डिफाईन द इलेक्ट्रिक करंट. सो इलेक्ट्रिक करंट नोटेशन कसं असतं, I असतं, रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम, ज्याला सिंपल Q/T म्हणजेच चार्ज डिवायडेड बाय टाइम असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. लक्षात आलं का. सो दिस इज द बेसिक डेफिनेशन ऑफ द इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट कशात मेजर केला जातो, एम्पियर मध्ये मेजर केला जातो किंवा त्याला कॅपिटल A सुद्धा म्हटलं जातं. सो हे त्याचं SI युनिट आहे बघा, स्टँडर्ड युनिट म्हणजे आपण सिस्टीम इंटरनॅशनल स्टँडर्ड युनिट आहे एम्पियर. कॅपिटल A म्हटलं तरी सुद्धा चालेल. खूपच स्मॉल करंट असेल तर मिली एम्पियर मध्ये मेजर केला जातो. त्याच्याहीपेक्षा स्मॉल असेल तर मायक्रो एम्पियर, त्याच्याहीपेक्षा स्मॉल असेल तर नॅनो एम्पियर. आता हे मिली, मायक्रो, नॅनो काय प्रकार आहे, तर मिलीला म्हटलं जातं 10⁻³ आणि हे एम्पियर. मायक्रोला म्हटलं जातं 10⁻⁶ हे एम्पियर आणि नॅनोला म्हटलं जातं 10⁻⁹ हे एम्पियर. सो मिली, मायक्रो आणि नॅनो यांना काही मॅथमॅटिकल व्हॅल्यू आहेत, हे त्यांची नावं ठेवलेली आहेत. ओके, आपल्याला कसं नाव ठेवलेलं आहे तसं 10⁻³ ला मिली नाव ठेवलं, ज्याला मेट्रिक सिस्टीम म्हटल्या जातात. ओके, सो करंट जर खूप स्मॉल असेल तर अशा पद्धतीनं करंट डिफाईन केला जातो. आता हे झालं करंट. आता तुम्ही रेजिस्टन्स ऐकला असेल शब्द किंवा रेजिस्टन्स तुम्हाला शिकून घ्यायचा असेल तर रेजिस्टन्स काय असतो बघा, ज्याला मी कॅपिटल R म्हणतो. ओके, सो रेजिस्टन्स म्हणजे काय थोडक्यात, की आपण समजा एक प्रॅक्टिकली उदाहरण सांगतो मी तुम्हाला. समजा आपण रोडवरून चाललेलो आहोत आणि रोडमध्ये स्पीड ब्रेकर आलं. बघा, आपण रोडवरून बाईकवरून चाललेलो आहे आणि आपल्याला स्पीड ब्रेकर अडवलं तर आपण काय करतो, आपलं बाईकचं स्पीड आहे ते कमी करतो. म्हणजे आपल्याला अपोजिशन केलं कोणीतरी रस्त्यामध्ये, मग आपण थोडंसं स्पीड कमी करतो, त्याला क्रॉस करतो आणि पुन्हा आहे त्या व्हेलॉसिटीनं निघून जातो. म्हणजे थोडक्यात आपल्याला अपोजिशन करणारा तिथं फॅक्टर मिळाला. बरोबर का, त्याला काय म्हणायचं, रेजिस्टन्स म्हणायचं. तसा सर्किटमध्ये पण हा असतो. मग हा कोणाला अपोजिशन करतो, तर हा इलेक्ट्रिक करंटला अपोजिशन करतो. म्हणजे काय झाली डेफिनेशन, द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल, एका मटेरियलची ही प्रॉपर्टी आहे. द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल टू काय करते ती, टू अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय बघा सांगितलं मी, एक मटेरियलची अशी प्रॉपर्टी आहे की ती इलेक्ट्रिक करंटच्या फ्लोला काय करते, अपोजिशन करते. म्हणून त्या प्रॉपर्टीला किंवा त्या मटेरियलला काय म्हणायचं असतं, रेजिस्टन्स म्हणायचं असतं आणि तो हा सर्किटमध्ये प्रेझेंट असतो.
कुणाच्या ना कुणाच्या फॉर्ममध्ये तो प्रेझेंट असतो. त्याचा सिम्बॉल असा काढला जातो, सिम्बॉल रेजिस्टन्सचा. बघा मी हे सगळं तुम्हाला आधी बेसिक सांगतोय, म्हणजे बेसिक तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला मग सिलेबस काय आहे त्याच्यावरले क्वेश्चन त्याच्यावर थोडासा विचार करायला मिळेल. सो सिम्बॉल काय आहे आर, आणि याचं असा युनिट माहिती आहे का काय आहे, रेजिस्टन्स कशात मेजर करतात तर ओहम मध्ये मेजर करतात, किंवा त्याचं युनिट हे असं जनरली ओहम असं दाखवलं जातं, त्याचा सिम्बॉल आहे. रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर थोडीशी जास्त असेल तर त्याला किलो ओहम पण म्हणतात किंवा मेगा ओहम पण म्हणतात. त्या ठिकाणी किलोचा अर्थ असतो 10⁻³ पॉवर आणि मेगाचा अर्थ असतो 10⁻⁶ पॉवर. इथं बघा 10⁻³ होतं, -6 होतं, तसं इथं +3 आणि +6 आहे. सो याला म्हटलं जातं रेजिस्टन्स. तर हा सर्किटमध्ये असतो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल AC मध्ये पण असतो आणि DC मध्ये पण असतो. ओके, म्हणजे छोटासा LED कन्सिडर केला तर तो पण एक प्रकारचा रेजिस्टन्स आहे, किंवा फॅन कन्सिडर करा, बल्ब कन्सिडर करा, इस्त्री कन्सिडर करा, आयर्न कन्सिडर करा, फ्रीज कन्सिडर करा, TV कन्सिडर करा. सो जे काही ॲप्लियन्सेस आपण घरामध्ये यूज करतो किंवा सर्किटमध्ये यूज करतो त्या सगळ्या ॲप्लियन्सेसला आपण रेजिस्टन्स म्हणू शकतो. मग तिथून करंट फ्लो होतोय, सो करंटला अपोजिशन केलं जातं, मग तिथं एक पॉवर कन्झ्युम होते म्हणतो आपण, व्होल्टेज तयार झालं म्हणतो, ओहम्स लॉ वापरतो आणि त्याच्यानुसार मग पुढची कॅल्क्युलेशन्स करतो. तर पुढच्याही काही डेफिनेशन्स मी तुम्हाला सांगेन. सो ह्या 2 डेफिनेशन नीट समजल्या का बघा, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय आणि रेजिस्टन्स म्हणजे काय. चला हे लिहून घेऊ शकता हवं तर, मी हे रब करतो, आपण पुढे जाऊया.